हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एकेस वर्ल्ड चॅनल. आज आहे 30 व्हिडिओमधला 4 डे. आज डेट आहे 26 जानेवारी. मी म्हटलं की त्याच्याच रिलेटेड काहीतरी बनवते, म्हणून मी हा केक बनवलेला, तिरंग्याचा केक बनवलेला आहे. इथे मी एका भांड्यामध्ये अमूल बटर घेतलेला आहे आणि ते मी अगोदर चमच्याने स्मॅश करून घेते. इथे मी केकच्या रिलेटेड एकही साहित्य भांडं वापरलेलं नाही. मी जे काय आहे ते हँडनेच करते. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मी हाताने हे पूर्ण बटर फेटून घेते. त्याच्यामध्ये मी आता 1 वाटी पिठी साखर घालते आणि ते मी सगळं एकजीव करून फेटत राहणार आहे. इथे आपण केकचं एकही भांडं न यूज करता सगळं काही मिश्रण फेटून घेणार आहोत. मेहनत तर आहे, पण रिझल्ट चांगला येतो. केक खूप सुंदर बनतो. टाईमही खूप लागतो, पण केक सुंदर बनतो. बॅटर आपल्याला अशा प्रकारे दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी आता 1 अंड घालणार आहे. जर का तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर याच्यामध्ये दही तुम्ही ॲड करू शकता, अंड स्किप करून. रिझल्ट सेम येतो, टेस्टही सेम लागते. आणि हे सगळं मिश्रण मी आता एकजीव करून घेते. केकचं हे बॅटर अशा प्रकारे दिसेल. आता मी याच्यामध्ये मैदा ॲड करते. मी या केकची रेसिपी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण अपलोड केली आहे. बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा आणि लाईक करा. आता मैदा टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता मी त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकते. यामध्ये इथे अर्धा वाटी दूध सुद्धा ॲड करायचं आहे. ते मी शूट करायचं विसरले. आपलं केकचं बॅटर संपूर्ण रेडी झालेलं आहे. ते मी चेक करण्यासाठी एका चमच्यामध्ये ते मी असं घेऊन चेक करते. डन, परफेक्ट झालंय. आता मी याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स ॲड करते. मी 1 चमचाभर व्हॅनिला इसेन्स ॲड केले. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता सगळ्यात मेन काम, मी ते 3 बाउल घेऊन हे बॅटर सेम प्रमाणामध्ये काढून घेणार आहे, तिन्ही बाउलमध्ये. कारण की आपल्याला तिरंग्याचा केक बनवायचा आहे म्हणून. आता मी फर्स्ट बाउलमध्ये केशरी रंग टाकून तो मिक्स करून घेते. आणि ह्या एका बाउलमध्ये मी ग्रीन कलर टाकून तो सुद्धा मिक्स करून घेते. एका बाउलमध्ये कलर नाही ॲड करत आहे, कारण का तो आपल्याला व्हाईटच ठेवायचा आहे म्हणून. इथे मी ह्या केकच्या भांड्याला बटर लावून घेते. जर का तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता.
आणि हे तिरंग्याच्या लेअरमध्ये केकच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. एक भांडं मी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी बारीक मीठ टाकून आणि एक चाळणी होती कुकरची, त्याच्यामध्ये आपण केकचं जे भांडं आहे ते ठेवणार आहोत. वरतून त्याला झाकून ठेवणार आहोत. त्याच्यावरती काहीतरी वजनदार वस्तू ठेवून 45 मिनटं एकदम कमी फ्लेममध्ये केक बेक करायला ठेवायचा आहे. 45 मिनटानंतर जेव्हा मी झाकण काढून बघते, वाव, आपला केक एकदम परफेक्ट झालेला आहे. मी सुरी टाकून चेकसुद्धा केलं. आता आपण केकचं भांडं काढून घेणार आहोत. ते संपूर्ण थंड झाल्यानंतरच केक त्याच्यातून काढायचा आहे. जर का तुमच्याकडे हे केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा केक बनवू शकता. केक संपूर्ण थंड झाला. आता आपण ह्या भांड्यामधून काढून घेऊया. मी साईडने सुरीने असा त्याला सैल करून घेते. ॲक्च्युली थंड झालेला असल्यामुळे तो इझिली निघतो, तरी पण मी सेपर साईड तसं करून घेते. त्याच्यानंतर मी अशी एक प्लेट घेऊन तो उलटा करणार आहे, म्हणजे ते भांडं, आणि त्याच्यावरती असं थापटणार आहे. बघू शकतात केक किती इझिली त्या भांड्यातून निघालेला आहे आणि अगदी छान कलर आलेत त्याचे तिन्ही पण. तुम्ही सुद्धा केकची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. इथे मी केकचं एकही भांडं न यूज करता इतका छान केक बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि केक आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.